बांधव हो, आज मी कुमार भारती इयत्ता 10वी प्रथम भाषा गद्य पाठ क्रमांक 17 सोनाली या पाठाचा अध्यापन करत आहे। सोनाली हा पाठ जो आहे या पाठाचे लेखक डॉक्टर वाघ पूर्णपात्रे हे आहेत। डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांचं पूर्ण नाव डॉक्टर वामन गणेश पूर्णपात्रे असं आहे। डॉक्टर वामन गणेश पूर्णपात्रे। मित्रांनो, आपल्याला माहित आहे प्राणी जगत, मग ते पाळीव प्राणी असोत, त्याचबरोबर रानटी प्राणी, त्यांनाच जंगली प्राणी किंवा त्यांनाच हिंस्र प्राणी असंही संबोधलं जातं। तर पाळीव असो किंवा हे रानटी प्राणी असो, हे देखील निसर्गाचाच एक घटक आहे, पर्यावरणाचा देखील एक घटक आहे। आता सध्याचा कोरोनाचा काळ सुरू आहे, कठीण परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे आणि अशा काळात माणसं घरात आहेत आणि प्राणी जंगलामध्ये मुक्तपणे फिरत आहेत, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती जी आहे त्याचं कारण प्राण्यांना देखील मुक्तपणे संचार करायला आवडतो आणि मग कधी कधी त्यांचं येणं जे आहे ते मानवी वस्तीमध्ये येणं होतं। आणि जसं मानवी जीवन महत्वाचं आहे तसं प्राणी जीवन देखील मोलाचं आहे, महत्वाचं आहे। तुम्हाला माहीतच आहे, विज्ञान मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहात, अन्न साखळी आहे। ही अन्न साखळी जी आहे ती अन्न साखळी जर तुटली तर पूर्णतः हे जीवन जे आहे ते धोक्यात येण्याची शक्यता आहे। आणि या अन्न साखळीतला प्रमुख प्राणी जो आहे तो वाघ, तो जर जगला तर ही अन्न साखळी टिकली असं मान्यवरांचं मत आहे। आणि म्हणून ही अन्न साखळी जी आहे ती राहणं, टिकणं महत्वाचं आहे। तर असं प्राण्याबद्दल माहिती देणारा पाठ जो आहे तो सोनाली हा पाठ आपण आता अभ्यासणार आहोत। त्या अगोदर आपण लेखक डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांचा आपण परिचय पाहूया। काकासाहेब या नावानं त्यांना ओळखलं जायचं। ते जनमानसामध्ये काकासाहेब या नावानं परिचित होते। मानव, हिंस्र व पाळीव प्राणी यांच्या जीवनासंबंधीचा हा सोनाली नावाचा पाठ त्यांनी महत्वाचा आणि आपला सर्वांना संदेश दे असा पाठ त्यांनी दिलेला आहे। प्रसिद्ध लेखक म्हणून डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांचा परिचय होता। वन्य प्राण्यांविषयीचे सोनाली हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं किंवा आहे, ते प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर प्राणी जगत हा सर्वांच्याच कुतूहलाचा व जिव्हाळ्याचा विषय। लहानपणापासून पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपल्याला आकर्षण असतं। पाळीव प्राणी तर बघा आपल्या घरापासून समाजामध्ये इतरत्र त्यांचा संचार असतो, त्यांच्या संगतीमध्ये आपण लहानाचं मोठे होत असतो। तर पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपल्याला लहानपणापासूनच आकर्षण असतं। पाळीव प्राणी व हिंस्र प्राणी यामध्ये भेद आहेतच, परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्रपणाबाबत लहानपणापासून आपल्या मनात एक प्रकारची भीती किंवा गैरसमज असतो। आता जंगली प्राणी जरी असला तरी तो त्याच्यापासून आपल्याला भीती असतेच असं नाही। जर आपण त्याला त्रास दिला नाही
तर आपल्यालाही तो त्रास देत नाही असं बऱ्याचदा असतं. पण जंगली प्राणी म्हणजे तो काही आपल्यावर हल्लाच करणार असा आपला एक समज असतो. त्यामुळे भीती आणि गैरसमज ही ह्या गोष्टी रानटी प्राणी किंवा जंगली प्राण्यांच्या बद्दल आपल्या मनामध्ये असतो. सोनाली हा पाठ सिंह या हिंस्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचं उदाहरण म्हणजे हा सोनाली पाठ आहे. सगळेच प्राणी काही त्रासदायक असतात असं नाही, असं जे मी म्हटलं त्याप्रमाणे सोनाली हा पाठ जो आहे तो सोनाली पाठ सिंह या हिंस्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते असा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. हिंस्र श्वापदाला घरात पाळणे, नैसर्गिक वातावरणापासून दूर ठेवणे हे योग्य नाही. बरोबर आहे. जर आपण सरसकट जर आपण हिंस्र प्राणी जर पाळू लागलो तर तेही योग्य होणार नाही. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल किंवा त्यांचं जे काही जंगलामधलं स्वतंत्र जीवन आहे त्या स्वतंत्र जीवनावर आपण आपला अधिकार गाजवतोय असं होईल. तर हिंस्र प्राणी जे आहेत ते जंगलामध्ये असणंच योग्य आहे. मात्र हिंस्र श्वापदाला घरात पाळणे किंवा नैसर्गिक वातावरणापासून दूर ठेवणं हे योग्य नाही. परंतु हिंस्र श्वापदातील पशुत्वावर प्रेमाने मात करता येते किंवा येऊ शकते असा संदेश देणारा हा पाठ आहे. खरे म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम व संतापी वृत्ती अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती असतात. आपण ही पाहतो. सगळीच माणसं काही सारख्या स्वभावाची असतात असं नाही. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकामध्ये प्रेम आणि संतापी वृत्ती ही असतेच असते. तर आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तींवरही मनुष्य मात करू शकतो याचाही हा पाठ म्हणजे वस्तुपाठ आहे. आपल्यात ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्यावरती आपण मात करू शकतो अशा प्रकारची शिकवण देणारा हा पाठ आहे किंवा वस्तुपाठ आहे. म्हणून या पाठाकडे आपण पाहायचं आहे, त्याचं अध्ययन करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण या लेखक परिचयानंतर आपण पाठ परिचय पाहूया. तर पाठ परिचय जो लेखकाने लिहिलेला आहे हा पुस्तक सोनाली नावाचं पुस्तक, त्यातील काही भाग आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. हा सोनाली हा पाठ जो आहे हा पाठ सत्य कथेवर आधारित असा आहे. घडलेली घटना आहे ही, सत्य कथेवर आधारित असा हा पाठ आहे. आणि हा पाठ संवेदनशील पाठ आहे. संवेदनशीलतेचा आपल्याला मंत्र देणारा असा पाठ आहे. प्राण्यांविषयी विचार करायला लावणारा, आपल्याला विचार करायला लावणारा असा हा पाठ आहे. माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर करण्यातही प्रेरणा देणारा असा हा पाठ आहे. मानवामध्ये देखील जे काही पशुत्वाची भावना आहे ती दूर करण्यासाठी किंवा मानवातील जे काही वाईट प्रवृत्ती आहे ते नाकारण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी म्हणून हा पाठ आपल्याला मार्गदर्शन करणारा असा आहे. माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश या पाठातून दिला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त जीवन जगण्याचा अधिकार फक्त मानवालाच आहे असं नाही. हिंस्र प्राण्यांना देखील जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र आपलं जीवन सुरक्षित जसं आपण ठेवू शकतो तसं या प्राणी जीवनाचं देखील आपण भान ठेवायला पाहिजे किंवा ठेवायला हवं. आता आपण प्रत्यक्ष या पाठाच्या आकलनाकडे जाऊया. प्रत्यक्ष पाठ आपण आता आकलन करून घेऊया, माहिती करून घेऊया. कथेचा प्रारंभ, सुरुवातीला आता ही कथा आहे पहा. ही सोनाली नावाचा पाठ जो आहे तो एक सत्य कथेवर घडलेला हा पाठ आहे.
आणि म्हणून ही कथा जी आहे त्या कथेचा लेखकानं जो काही प्रारंभ केलेला आहे, सुरुवात केलेला आहे, ती आकर्षक आहे पहा. आता या प्रारंभातूनच बघा काय करतो लेखक करतात की भूतकाळ पुढे आणतात. आता या सोनालीला 31 मार्च 1974 लेखकांनी वार देखील त्याचा नमूद केलेला आहे, सोमवार होता. या सोमवार 31 मार्च 1974 रोजी सोनालीचा शेवटचा घरातील शेवटचा दिवस होता. तिला निरोप द्यायचा आहे आणि म्हणून तो दिवस लेखकाला चांगला आठवतो. पुण्यातील पेशवे उद्यानामध्ये या सिंहकन्येचं प्रस्थान होणार आहे. आणि मग जसं बघा आपण आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जेव्हा परगावी जाणार असते किंवा परगावावरून येणार असते तेव्हा आपल्या मनामध्ये एक वेगळा भाव निर्माण झालेला असतो किंवा निर्माण होतो. तसं या सोनालीला लेखकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी लहानाचं मोठं केलेलं आहे. आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी तिचा सांभाळ केलेला आहे. अशा या सोनालीला पुढे आता काय करावं लागणार आहे, पेशवे उद्यानामध्ये ठेवावं लागणार आहे, पाठवावं लागणार आहे. आणि त्यामुळे लेखकाला भूतकाळ म्हणजे जुन्या आठवणी लेखकाच्या मनामध्ये जाग्या झालेल्या आहेत. मग सुरुवातीला लेखकाला या सोनालीचं आपल्या घरामध्ये आगमन कसं झालं किंवा तिचं येणं कसं झालं त्याच्याबद्दल लेखकानं माहिती दिलेली आहे. 29 ऑगस्ट 1973 मध्ये या सोनालीला लेखकानं पिलांच्या मधून योग्य निवड करून सोनालीची निवड करून तिला आणलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये सोनालीच्या शरीरयष्टीचं वर्णन केलेलं आहे किंवा तेच पिलू का निवडावं असं वाटलं याच्याबद्दल लेखकानं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. लेखकानं तिथंच एक वाक्य म्हटलेलं आहे बा, पशुत्वाची शिकार करायची आहे या विचारानं लेखकानं या सिंहकन्येला घरामध्ये आणलेला आहे. आता खरं तर बघा त्यांचे पूर्वज किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये शिकार करण्याचा छंद मोठ्या प्रमाणात होता. पण आपण मात्र पशुत्वातील किंवा पशुत्वाची शिकार करायची या वृत्तीनं ही सिंहकन्या म्हणजे सोनाली तिला आणलेलं आहे. आता ती आणल्यानंतर बघा जसा आपल्या कुटुंबामध्ये लहान मूल येतं मग त्या लहान मुलाचं नामकरण वगैरे होतं, तसं सोनालीच हे या पिलाचं नाव का ठेवलं तर याबद्दल लेखकांनी सांगितलेला जो काही कुटुंबामध्ये झालेला त्रिवेणी संगम आहे त्या त्रिवेणी संगमाचं वर्णन केलेलं आहे. त्रिवेणी संगम तो कसा आहे पहा, श्वानकन्या रुपाली अगोदरच कुटुंबामध्ये श्वानकन्या आहे, तिचं नाव रुपाली ठेवलेलं आहे. का तर रुपेरी केस म्हणून तिचं नाव रुपाली ठेवलं. त्यानंतर डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर सुभाष यांना पहिली मुलगी झाली आणि घरात दीप आला म्हणून त्या मुलीच्या आत्यानं म्हणजे सुचेतानं काय केलं, त्या मुलीचं नाव काय ठेवलं की नाव सुचवलं की दीपाली म्हणून श्वानकन्या रुपाली रुपेरी केस म्हणून आणि घरामध्ये दीप आला म्हणून दीपाली. आणि त्यानंतर बघा त्याच महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 1973 साली त्या लेखकांच्या संगम बंगल्यामध्ये सोन्यासारखी केस असलेली ही सुवर्णकांतीची मादी म्हणजेच सिंहीण तिचं नाव काय ठेवावं अशा विचारात असताना लेखकाने तिच्या अंगावरून पाठीवरून हात प्रेमळपणानं फिरवला आणि हात फिरवताना सुवर्णकांतीची
मादी तिचं नाव आपोआप लेखकाला सुचलं की सोनाली, सोनेरी केसांची म्हणून सोनाली. आता तुमच्या लक्षात आला असेल हा त्रिवेणी संगम. बघा किती यामधून यमक देखील साधलेला आहे. रुपाली, दीपाली आणि सोनाली. किती नाव निवडण्यामध्ये देखील सूचकता आहे हे आपल्या लक्षात येतं. पुढचा मुद्दा येतो सोनाली रुपालीची दंगामस्ती. आता ही या ठिकाणी ही रुपाली देखील अगोदर पासून आहे, सोनाली आहे, दीपाली मानव कन्या किंवा डॉक्टर कन्या आहे. पण सोनाली आणि रुपाली यांची जी काही दंगामस्ती आहे त्या दंगामस्तीचं लेखकांनी छान प्रकारे वर्णन केलेलं आहे. तर सोनाली आणि रुपाली ह्या सुरुवातीला त्यांचं काही पटत नव्हतं. जसं बघा आपलं पण असतं, दोन मित्र, नवीन मित्र किंवा एखाद्या नवीन शाळेमध्ये दोन मित्रांची भेट व्हावी, दोन मैत्रिणींची भेट व्हावी, पटकन मैत्री जमत नाही. तिथं आपण एकमेकाचे स्वभाव गुण ओळखतो किंवा आपण परिचय करून घेतो आणि मग आपल्या स्वभावाशी मिळतं जुळतं होईल त्याच्याशी आपण मैत्री करतो. तसं बघा सुरुवातीला त्या सोनाली आणि रुपाली यांचं काय अगोदरच्या काळामध्ये काय पटायचं नाही, पटत नव्हतं. पण जसं हा सहवास वाढत गेला तस तसं दोघींमध्ये एकमेकींबद्दल काय झालं, प्रेम निर्माण झालं. मग दोघे एकत्र जेवणं असेल, दोघे एकत्र झोपणं असेल, हे सगळं त्यांच्या अगदी मैत्री भावानं सुरू झालेलं दिसून येतं. इतकंच काय त्या दोघींचा दंगामस्ती देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली असंही आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा रुपाली जी आहे ती रुपाली लवकर झोपे, पण जी सोनाली आहे ती मात्र लेखकाला लवकर झोपू देत नसे. तिच्या बरोबर लेखकाला खेळावं लागत असे. मग असे हे खेळलेली दमलेली अशी जी सोनाली आहे ती झोपी जायची आणि मग कधी कधी त्या झोपण्याच्या ठिकाणी देखील लेखकाला झोपण्याची अडचण व्हायची. इतकं ते म्हणजे लळा लागलेला त्या सोनालीचा म्हणा रुपालीचा म्हणा अशा प्रकारचं वर्णन लेखकानं केलेलं आहे. यावरूनच बघा प्राणीप्रेम लेखकांच्या मनामध्ये किती होतं हे लक्षात येतं आणि म्हणूनच त्यांना या प्राण्यांचा सांभाळ करावासा वाटलेला आहे. रुपालीची ताईगिरी पुढचा प्रसंग लेखकाने वर्णन केलेला आहे. आता रुपाली मोठी आहे, ती 7 दिवसानं कुटुंबामध्ये लवकर आलेली आहे. ती ताईगिरीच्या स्वभावानं वागते. सुरुवातीला बघा शरीर यष्टीनं सोनाली जी काही लहान आहे ती काही दिवसानंतर दुप्पट किंवा चौपट अशी त्या रुपालीच्या तब्येतीच्या पेक्षा मोठी झालेली आहे. तरी पण बघा की काय करते की रुपाली जी आहे ती सोनालीवरती ताईगिरी करण्याचा प्रयत्न करते. रुपाली सोनालीवर गुरगुरायची, त्यामुळे सोनाली देखील बापडे गप्प गुमान किंवा गप्प राहायची. त्यानंतर अंगापिंडानं दुप्पट चौपट जरी सोनाली झाली तरी रुपाली जशी होती तशीच राहिली. तरी पण रुपालीचा जो काही मूळचा स्वभाव आहे, ताईगिरीचा स्वभाव आहे, तो काही कमी झालेला दिसत नाही. म्हणजेच बघा या ठिकाणी मानवी प्रवृत्ती जी आहे त्या प्राण्यांमध्ये देखील असतात याचा या ठिकाणी लेखकाला वर्णन करावायचं आहे. कधी कधी बघा सोनाली काय करते, या रुपालीला आपल्या दातामध्ये पकडते आणि दातामध्ये पकडून दुसऱ्या ठिकाणी नेते. पण त्या रुपालीला कधी त्या सोनालीचा दात लागला नाही. आपण देखील आजूबाजूला काही असं दृश्य पाहतो की असे प्राणी एकमेकाला देखील दातानं लहान पिलांना उचलतात, पण त्यांचे दात त्यांना लागत नाही असं आपल्याला दिसून येईल. पुढचा मुद्दा आहे बघा सोनालीच्या गमती जमती. लेखकानं पुढचा मुद्द्याचं वर्णन केलेलं आहे की सोनालीच्या गमती जमतीचं वर्णन केलेलं आहे.
गच्चीवर सोनालीचे बिराड मांडलेलं आहे. गच्चीवर तिला जागा करून त्या ठिकाणी सोनालीला ठेवलेला आहे. सोनाली, रुपाली आणि दीपाली यांचा एक अवर्णनीय सामना किंवा खेळ लेखकाला पाहायला मिळतो. बघा, या ठिकाणी रुपाली देखील, सोनाली देखील आणि दीपाली देखील या तिन्ही कन्या या ठिकाणी खेळामध्ये सहभागी होतात किंवा अवर्णनीय सामना असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पहिल्या पावसाचा आनंद घेणं असो किंवा लेखकाने एक आठवण सांगितलेली आहे. लेखकाने जळगाव या ठिकाणी बॅडमिंटन टुर्नामेंट होत्या, त्या ठिकाणचा एक लेखकांना अनुभव सांगितलेला आहे. जो डॉक्टर आठवले यांचा जो काही अल्सेशियन कुत्रा आहे तो सुरुवातीला या सोनालीवर गुरगुरून गेला किंवा दम देण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण तो अल्सेशियन कुत्रा जो आहे त्या अल्सेशियन कुत्र्याला आपला जो काही मूळचा स्वभाव आहे तो मात्र सोनालीनं नंतर दाखवल्यानंतर त्या अल्सेशियन कुत्र्याची काय स्थिती झाली हे पाठामध्ये आपण अभ्यासतो आहोत. त्यानंतर बघा, लेखकांना असं या सोनाली बद्दल सांगताना सोनालीचा आहार कसा होता, सोनालीला आहार कसा दिला जात होता त्याचं वर्णन केलेलं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशा 3 वेळच्या खाण्याच्या या सोनालीच्या वेळा आहेत. सकाळचा नाश्ता कसा आहे पहा, दूध व अंडी सकाळी नाश्त्याला दिलं जायचं. दुपारचं जेवण काय असायचं, खिमा दिला जायचा. आणि रात्रीचे जेवण दूध पोळी किंवा दूध भात असं या सोनालीचा आहार असायचा. अगदी लहान वयामध्ये ती जेव्हा 1 वर्षाची झाली तेव्हा मात्र आहारामध्ये बदल केला गेला. त्यावेळी मग बघा, दुपारच्या जेवणामध्ये 3.5 किलो मटण दिलं जायचं. त्या सोनालीची भूक वाढली. मुलं जसं वय वाढेल तसं आपली जशी भूक वाढते तशी सोनालीची देखील भूक वाढली आणि मग 1 वर्षानंतर तिला जेवण दिलं जायचं. त्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये 3.5 किलो मटण द्यावं लागायचं. आणि रात्रीचं जेवण जे आहे ते 1 लिटर दूध आणि 4 पोळ्या असं आहार तिला दिला जायचा. आता अशा या सोनालीचा जसं वय वाढत जाईल तसं बघा त्या सोनालीची आक्रमकता वाढू लागलेली आहे. जसं आपल्याला देखील बघा, आता कोरोनाचा काळ जर आपण बंदिस्त स्वरूपात राहिलो तर आपली देखील चिडचिड होते, आपल्याला देखील अस्वस्थ वाटू लागतं. तसं या ठिकाणी सोनाली जशी वयानं वाढत जाईल तशी तिच्यातील आक्रमकता वाढायला लागलेली लेखकानं सांगितलेलं आहे. लेखक कामात व्यस्त असायचे. अशा वेळी लेखक काय करायचे, आपले वडील अण्णा यांना सोनालीला जेवण द्यायला सांगायचे. एकदा विचित्र अनुभव आला. अण्णा जेवण देत असताना एक विचित्र अनुभव आला की अण्णांकडून एक थोडीशी चूक झाली. अण्णांनी काय केलं, हॉलमध्येच डबा ठेवला आणि तो डबा या सोनालीला दिसला नाही. त्यामुळे त्या सोनालीला भूक लागलेली होती, तिला राग आला, वेळेतच आपल्याला दिलेलं नाही आणि त्यामुळे गुरगुरली आणि तिने एक मोठी अशी डरकाळी फोडली. म्हणजे तिने संताप, राग व्यक्त केला. म्हणजे जसा आपण देखील आपल्यामध्ये देखील ज्या काही रागाच्या भावना असतात त्या आपण व्यक्त करतो, तसं या सिंहकन्येला देखील काय झालेलं आहे की वेळीच योग्य ठिकाणी जेवणाचा डबा न मिळाल्या कारणानं राग किंवा संताप व्यक्त केलेला आहे. अशी ही सोनाली जी आहे त्या सोनालीचं मात्र दीपालीवर प्रेम आहे असं लेखकानं सांगितलं. सोनालीचा रुपाली दीपालीवर जीव होता असं लेखकानं म्हटलेलं आहे. हा एक प्रसंग सांगितलेला आहे. अर्थात
डॉक्टर वाघ पूर्णपात्रे हे डॉक्टर असल्या कारणानं त्यांच्याकडे पेशंट यायचे. एकदा पेशंटचा एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी लेखकानं सांगितलेला आहे. पेशंट ला पाहण्यात आलं की दीपाली जी लहान आहे ती दीपाली त्या सिंहकन्येच्या जवळपास जाते आहे हे पाहून त्या पेशंटला राहवलं नाही आणि म्हणून त्या दीपालीला त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर ती सोनाली खवळली आणि तिने आपला राग किंवा तिला संताप व्यक्त केला. यावरूनच बघा, जरी हिंस्र प्राणी असले तरी त्यांनाही आपली व्यक्ती कोण आहे किंवा आपल्या सहवासातली व्यक्ती कोण आहे हे चांगलं माहीत असतं. याचं दर्शन या प्रसंगातून लेखकानं मांडलेलं आहे. अशी ही कुटुंबातला एक सदस्य असलेली सोनाली जेव्हा तिला निरोप द्यायचा प्रसंग येतो, सोनालीला निरोप देण्याचा प्रसंग येतो, त्यावेळी लेखकानं आपली झालेली मनस्थिती काय आहे ती सांगितलेली आहे. पेशवे उद्यानात सोडण्याचा निर्णय तेव्हा झाला, तर जसं आपल्याला देखील आपलं जो प्रिय गाव असतो तर प्रिय गाव सोडून आपण दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला देखील नाराजी येते किंवा आपल्या कुटुंबातली एखादी प्रिय व्यक्ती जेव्हा दूरगावी जाणार असेल तेव्हाही आपल्याला जसं हिरमोसलेपण येतं, तसं या ठिकाणी नाईलाजाने आता पेशवे उद्यानामध्ये सोनालीला आता सोडण्याचा निर्णय झालेला आहे. मग सोनाली मोटारीतून येणार ही बातमी आता वर्तमानपत्रांच्या हाती लागलेली आहे. वर्तमानपत्रातून ती बातमी प्रसारित झालेली आहे आणि मग तुम्हाला माहित आहे, उत्सुकता असते आपल्याला. कधी न पाहिलेला प्राणी, तर जसं बघा हिंस्र प्राणी जे आहेत ते प्राणी संग्रहालयामध्ये, प्राणी राणीचा बाग मुंबईतील असेल किंवा उद्यानामध्ये असे प्राणी ठेवलेले असतात, ते पाहायला जसं आपण जातो तसं बघा सोनाली ही पेशवे उद्यानात येणार आहे आणि ती खुल्या मोटारीतून येणार आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या बघ्यांची किंवा लोकांची गर्दी जमा होते आणि मग गर्दी जमू लागते. पेशवे बाग हा यातला शेवटचा टप्पा आहे. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केलेला आहे. सोनालीला लेखकानं जड अंतःकरणाने म्हणजे मनावर ओझं घेऊन जड अंतःकरणाने काय केलेलं आहे, पिंजऱ्यात सोडलेलं आहे. आणि मग ती बघा तिच्या लक्षात येतं, पण नाईलाज असतो. ज्या आपल्याला गोष्टी करायच्याच आहेत, जरी त्या आपल्याला अप्रिय असल्या तरी त्या कराव्याच लागतात काही वेळेला. त्याप्रमाणे या सोनालीला देखील निरोप देणं भाग आहे आणि म्हणून ते रुपालीच्या माध्यमातून ते या सोनालीला पिंजऱ्यामध्ये सोडतात आणि मग ते पिंजऱ्याकडे पाठ फिरवून परत येतात. घरातील सदस्याला घरापासून दूर करणं हा अनुभव त्यामध्ये आलेला आहे. आणि एकंदरीत आतापर्यंत जिचा सांभाळ केला, संगोपन केलं, अशा या सिंहकन्येला आपण निरोप देतो तेव्हा लेखकाचं मन भरून येतं. जड अंतःकरणानं तिला निरोप द्यावा लागतो. एक हृदयस्पर्शी अशा प्रकारची ही कथा सत्य कथा आहे असं आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकलो हे आता आपण बघूया. या कथेतून आपण काय शिकलो पहिली गोष्ट, प्राण्यांनाही मन असतं. ही पहिली गोष्ट आपण या कथेतून अभ्यासलेले आहे. जसे मानवाला मन आहे तसं प्राण्यांना देखील, मग ते पाळीव प्राणी असो, पक्षी असो किंवा मुके प्राणी, कोणताही मुका प्राणी असो, त्यांना देखील काय असतात, भावना असतात. याची शिकवण आपल्याला या पाठातून मिळते. दुसरं आहे प्राण्यांमधील पशुत्वाची शिकार आपण करू शकतो. या ठिकाणी बघा, या कुटुंबातल्या अण्णांनी जेव्हा थोडीफार भोजन देण्याबद्दल टाळाटाळ केली किंवा त्यांच्याकडून न कळत चूक झाली,
अशा वेळी तिला राग येतो. जसं आपल्याला देखील बघा, आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर पटकन आपल्याला राग येतो. तसं प्राण्यांना देखील मन असतं. पण बघा, लेखकानं या दीड वर्षाच्या काळामध्ये या सोनालीचा जो काही सांभाळ केलेला आहे त्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे की प्राण्यांमधले देखील आपण काय करू शकतो, पशुत्वाची शिकार करू शकतो. आपल्यामध्ये असलेल्या नकारात्मक प्रवृत्तीवरही मनुष्य मात करू शकतो, असं या पाठातून आपल्याला शिकायला मिळतं. आपल्यामध्ये असलेल्या नकारात्मक ज्या नको असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ती प्रवृत्ती आहे, मत आहेत, ती मत देखील दूर करायला ही कथा आपल्याला मार्गदर्शक आहे. प्राणी हा देखील निसर्गाचा महत्वाचा घटक आहे, हे देखील आपल्याला यातून शिकायला मिळतं. आणि 5वा मुद्दा आहे, प्राण्यांचं रक्षण करणं ही मानवाची म्हणजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे या पाठामधून आपल्याला शिकवण मिळते. काही शब्दार्थ या ठिकाणी सांगता येतील. तुम्ही देखील असे कठीण वाटणारे शब्द आहेत त्याचा अर्थ शिक्षकांकडून माहिती करून घ्या. पण काही शब्द मी सांगतो आहे. सुतकी असा शब्द आहे, दुःखी. चॉईस इंग्रजी शब्द आहे निवड. सशक्त, ताकदवान. ट्रेनिंग, प्रशिक्षण. सिनियर, ज्येष्ठ. वाह्यातपणा, खोडकरपणा. बिराड, संसार. हुंदडत, खेळत. ऐटीत, रुबाबात. आवेश, राग किंवा संताप. अवसान, शक्ती किंवा ताकद. असे काही शब्द या पाठामध्ये तुम्ही आवर्जून माहिती करून घ्या. त्यानंतर काही वाक्यप्रचार आलेले आहेत, त्या वाक्यप्रचारांची देखील ओळख करून घ्या. तुम्ही स्वतःच्या वाक्यात त्यांचा उपयोग करून लिहा, म्हणजे अधिक अभ्यास होईल. उदाहरणार्थ बघा, मनानं भूतकाळात शिरणं, गट्टी जमणं, लळा लागणं, अशा प्रकारचे वाक्यप्रचार बरेच या ठिकाणी आलेले दिसून येतात. ताईगिरी करणे किंवा मजा वाटणे, डोळे विस्पारून पाहणे, फस्त करणे, स्तब्ध असणे, जड अंतकरणाने पाहणे, पाठ फिरवणे, मुकाट्याने गाडीत बसणे, असे वाक्यप्रचार आलेले आहेत. या वाक्यप्रचारांचा तुमच्या स्वतःच्या वाक्यात उपयोग करून लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं लेखन कौशल्य अधिक विकसित व्हायला मदत होईल. या पाठामध्ये आलेली अशीच काही महत्वाची वाक्य आहेत पहा, ती शोधा आणि लिहा. याप्रमाणे वाक्य म्हणजे मोजके एक अधोरेखित करणारी किंवा विशेष अशी सांगणारी वाक्य या पाठामध्ये आलेली आहेत. उदाहरणार्थ, मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो, किंवा पशुमधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो. दूध पोळीने दूध भात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी. बघा किती अर्थपूर्ण वाक्य आहे. सिंहीण कधी दूध खाईल का? पण लेखकानं ते घडवून आणलेलं आहे. आणि म्हणून बघा, दूध पोळीने दूध भात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. बघा, त्या ठिकाणी जे अण्णाने जेवणाच्या बाबतीत देताना जे काही थोडीशी चूक केली आणि तिने मग ती संतापाची भावना व्यक्त केली, नंतर मग तिने जणू काही माफी मागितली, अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. अशी छान अशी काही वाक्य या पाठामध्ये लेखकानं दिलेले आहेत. यावरून लेखकांचं लेखन कौशल्य देखील आपल्या चांगलं लक्षात येतं. त्यानंतर बघा, या पाठातून आपल्याला काही अभ्यास देता येईल. काय अभ्यास घेता येईल बघा, लेखन करता येईल. 1. पाळीव प्राणी किंवा रानटी, जंगली किंवा हिंस्र प्राणी यांच्याविषयीची तुमची एखादी आठवण 10 ते 15 ओळीत लिहा. एखादा प्रसंग, जरी जंगलामध्ये गेलेलो नसलो आणि प्रत्यक्ष हिंस्र प्राणी आपल्याला
पाहायला मिळाला नसला तरी एखाद्या प्राणी संग्रहालयाला आपण भेट दिली, तिथलं वातावरण काय तुम्ही अनुभवलं त्याबद्दल देखील तुम्ही लिहू शकता. आणि म्हणून पाळीव प्राणी किंवा रानटी प्राणी, जंगली प्राणी, हिंस्र प्राणी यांच्याविषयीची तुमची एखादी आठवण 10 ते 15 ओळीत लिहा. दुसरा अभ्यास सांगता येईल, प्राणी आणि जंगल याविषयीचे तुमचे विचार 10 ते 15 ओळीत लिहा. बघा, प्राण्यांचं घर म्हणजे जंगल. आता प्राणी मानवी वस्तीत येतात, त्याचं कारण काय झालंय? आपण मानवानं जंगलावर अधिकार गाजवायला सुरुवात केली, जंगलावर आक्रमण करायला सुरुवात केली. आणि हे प्राण्यांचं जे घर आहे ते घर, त्या घरातून असुरक्षित असं प्राणी वाटू लागले आणि त्यामुळे मानवी वस्तीमध्ये त्यांचा शिरकाव सुरू झाला. म्हणून अभ्यास बघा, प्राणी आणि जंगल याविषयीचे तुमचे विचार 10 ते 15 ओळीमध्ये लिहा. तिसरा लेखन विषय आपल्याला देता येईल, पशूंना कोणी फसवलं तर त्यांना राग येतो या संबंधित तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दात 10 ते 15 ओळीमध्ये लिहा. म्हणजे एखाद्या पशुला कोणी फसवलं तर त्यांना राग येतो या संबंधित तुम्ही अनुभवलेली एखादी घटना किंवा प्रसंग तुमच्या शब्दात 10 ते 15 ओळीत लिहा. आणि पुढचा एक आहे भाग, मी आता शब्दार्थ काही सांगितले, त्यामध्ये काही शब्द इंग्रजी भाषेतले शब्द आलेले आहेत. आता या पाठात आलेले इंग्रजी भाषेतील शब्द शोधा आणि ते लिहा. इंग्रजी भाषेतले काही शब्द लेखकांना आपल्या लेखनात आणलेले आहेत, ते शोधा आणि लिहा. असा आपल्याला अभ्यास देता येईल. त्यानंतर बघा, या संबंधी बघा, मी आपल्याला देखील एक लेखन कौशल्य आहे. आपल्याला आपले विचार जे आहेत ते कवितेतून देखील मांडता आले पाहिजेत. या पाठावरून मी एक कविता लिहिलेली आहे, तुम्हाला नक्की आवडेल, ती सादर करतो आणि मी या पाठाला विराम देतो. ती कविता आहे मानव नावाची कविता. कवितेचं नाव आहे मानव. या पाठाचे नाव आहे मित्र हो सोनाली. या पाठाचे नाव आहे मित्र हो सोनाली. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर वाघ पूर्णपात्रेजी. या पाठाचे नाव आहे मित्र हो सोनाली. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर वाघ पूर्णपात्रेजी. श्वान कन्या रूपाली, डॉक्टर कन्या दीपाली. श्वान कन्या रूपाली, डॉक्टर कन्या दीपाली. सिंह कन्या सोनाली यांची जीवन कहाणी सांगितली डॉक्टरांनी. यांची जीवन कहाणी सांगितली डॉक्टरांनी. केस रुपेरी रूपाली, घरात दीप दीपाली. केस रुपेरी रूपाली, घरात दीप दीपाली. केस सोनेरी सोनाली, अशी नावे सुहृदयांना सुचली. अशी नावे सुहृदयांना सुचली. सत्य घटना असून ही पाठ संवेदनशीलतेचा. सत्य घटना असून ही पाठ संवेदनशीलतेचा. माणसानेही प्रेम करावे प्राणी घटक निसर्गाचा. माणसानेही प्रेम करावे प्राणी घटक निसर्गाचा. पशुमधले पशुत्व दूर करण्या. पशुमधले पशुत्व दूर करण्या झटतात आपल्यातलेच अवलिया. पशुमधले पशुत्व दूर करण्या झटतात आपल्यातलेच अवलिया. दाखवतात प्रेमाने आपुलकीने. जिंकता येतो प्राण्यांतला हिंस्रपणा. दाखवतात प्रेमाने आपुलकीने. जिंकता येतो प्राण्यांतला हिंस्रपणा. असतात भावना प्राण्यांनाही. राग लोभ प्रेम समजही. असतात भावना प्राण्यांनाही. राग लोभ प्रेम समजही.
केवळ असतो माणूसच भावनाशील असे काही नाही. केवळ असतो माणूसच भावनाशील असे काही नाही. निसर्ग चक्र योग्य राखण्या, निसर्ग चक्र योग्य राखण्या प्राणी साखळी जपूया. निसर्ग साखळी योग्य राखण्या प्राणी साखळी जपूया. प्राण्यांनाही अभय देऊन मानवातला मानव जपूया. प्राण्यांनाही अभय देऊन मानवातला मानव जपूया. आणि म्हणून मित्र हो, या पाठातून आपण हा बोध घेऊया, हे शिकवण घेऊया. इथंच थांबतो मी. धन्यवाद.